राम कृष्ण हरे रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी लोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा
पर कुमार देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी दयाची संगती मजले दयाची संगती मजले दयाची संगती मजले दयाची संगती कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती जवानाने कंटाळा जवानाने कंटाळा जवानाने कंटाळा जवानाने कंटाळा पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई उगाच संताचे पायी उगाच संताचे पायी उगाच संतांचे पायी उगाच संतांचे पायी नमगे न करे काही नमगे न करे काही नमागे न करे काही नमागे न करे काही आन गावी ठोबा तुझे आण गावी ठोबा आन गावी ठोबा तुझे आण गावी ठोबा राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई तुम्ही आम्ही पिडो जेने तुम्ही आम्ही पिढो जेणे तुम्ही आम्ही पिढो जेणे तुम्ही आम्ही पिढो जेणे दोन्ही वारोत एकाने दोन्ही वारोगे एकाने दोन्ही वावरून एकाने दोन्ही वावरून एकाने बैसलो धरणे बैसलो धरणे बैसलो धरणे बैसलो
हाका देत दारासी पडोनी राहीन दये ठाई पडोनी राहीन दये ठाई पडोनी राहीन दये ठाई पडोनी राहीन दये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई उगाच संताची पायी उगाच संताची पायी उगाच संतांची पायी उगाच संतांची पायी न मागे न करी काही 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 तुझी आण गावे ठोबा तुझी आण गावी ठोबा आण गावे ठोबा तुझी आण गावी ठोबा राहीन तये ठाई पडोनी 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 राहीन तये ठाई या बोला तुका म्हणे या बोला तुका म्हणे या बोला तुका म्हणे या बोला द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला न पाहिजे केला न पाहिजे केला न पाहिजे केला न पाहिजे केला माझा अवघेर अवघा माझा वेर माझा अवघेर अवघा माझा अवेर पडोनी राहीन तये ठाई 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 उगाच संताची पायी उगाच संताची पायी उगाच संतांचे पायी उगाच संतांचे पायी न मागे न करी काही 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 तुझी आण गावी ठोबा तुझी आण गावी ठोबा तुझी आण गावी ठोबा तुझी आण गावी ठोबा राहीन तये ठाई पडोनी 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 राहीन तये ठाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अखंड दया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मत दे तयाची संगती मत दे तयाची संगती मज दे दयाची संगती मज दे दयाची संगती मग मी कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती तुझ बाणाणी कंटाळा तुझ बाणाणी कंटाळा पळोनी राहीन तरी ठाई पळोनी राहीन तरी ठाई बाणाने कंटाळा तुझ बाणाने कंटाळा पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई
दे दयाची संगती मज दे दयाची संगती मज दे दयाची संगती मग मी कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती बाणाने कंटा बाणाने कंटाळा पडून राहीन दये ठाय पडून राहीन दये ठाय तुझ बाणाने कंटाळा तुझ बाणाने कंटाळा पळोनी राहीन तये ठाये पळोनी राहीन तये ठाये उगाच संताची पाय उगाच संताची पाय उगाच संताची पाये उगाच संताची पाये नमागे कवडे पाही नमागे करी तरी काही नमागे न करी काये नमागे न करी काये विठोबा तुझी आण
विठोबा विठोबा तुझी आण 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 गा विठोबा तुझी आणगा विठोबा 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 तुझी आणगा विठोबा तुझी आणगा विठोबा तुझी आणगा विठोबा पडोन तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती न मागे मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा पडोनी राहे न तये ठाई उगाची संताची ये पायी न मगे न करी काही तुझी अनगा विठोबा तुम्ही आम्ही पिडो जेने दोन्ही वारोती एकाने राहिलो धरणे बैसोनिया दारासी पडोनी राहे न तये ठाई उगाची संताची ये पायी न मगे न करी काही तुझी अनगा विठोबा तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर पडोनी राहे न तये ठाई उगाची संताची ये पायी न मगे न करी काही तुझी अनगा विठोबा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका परमपूज्य ब्रह्मलीन संत बालब्रह्मचारी हरिहर बाबा त्यांच्या 38व्या पुण्यस्मरणानिमित्त
आपल्या या पवित्र अशा भोकर गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, त्या सप्ताहाची 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आजची ही कीर्तन सेवा आपल्या गावचे वैकुंठवासी सुखदेव सीताराम पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सुपुत्र महेंद्र सुखदेव पवार यांच्याकडून याची कीर्तनाची सेवा आहे. सेवेकरता जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा चौचरण प्रकरणातील हा अभंग आहे. चौचरणी प्रकरणातील मागणीपर अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज देवाजवळ जात आहेत आणि देवाजवळ जाऊन याचकाच्या अंगाने, याचकाच्या भूमिकेतून देवाशी बोलतायत. संत वाङ्मयामध्ये 2 भूमिका येतात. एक भिकाऱ्याची ही भूमिका येते आणि एक याचकाची ही भूमिका येते मागण्याच्या बाबतीमध्ये. मागत असताना भिकारी हा परतंत्र असतो, याचक हा स्वतंत्र असतो. तुकोबारायांची अभंगातली भाषा स्वतंत्रतेची वाटते, म्हणून याचक म्हटलं शब्द. आज इतका गोड आणि काय तर प्रसंग आहे. एक माझ्या मनात ज्या वेळेला व्यासपीठावर उभा राहिलो, बरं का कोमल महाराज, व्यासपीठावर उभा राहिलो त्यावेळेला माझ्या मनामध्ये बाबांच्या कृपेने एक भाव आला. आणि तो भाव असा आला की मला तर असं वाटतंय की या बाबांच्या चरणाजवळ इथे 7 दिवस सेवा करावी, असा भाव आला. आता देवाची इच्छा असेल. त्यांच्या झोडीला मी स्पर्श केला आणि तुकोबारायांचं प्रमाण आठवलं. तुका म्हणे करी फकीराचे परी, देवा फकीर कर रे. माझा अधिकार नसताना माझ्या वाट्याला ही सेवा मध्ये थोडा खंडही पडला, पण आमचे हरिभक्तपरायण राजू भाऊ सोपान महाराज यांच्या आग्रहास्तव, तुमच्या गावकऱ्यांच्या आग्रहास्तव आणि कदाचित मी माझं भाग्य समजतो की संतांची आज्ञा तुम्हाला आहे, म्हणून माझ्या वाट्याला ही सेवा आली. सेवेकरता जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय. आणि हे दोघंही चाल म्हणत असताना मला त्यावेळेला वैकुंठवासी तुमच्याच परिसरामध्ये ज्यांचे चरण लागलेले असतील, शिरागडचे आमचे नामदेव बाबा, त्यांची आठवण झाली. जायचं काय ते खर्जामध्ये ज्यावेळेला कोमल महाराजांनी खर्जामध्ये खाली गायला, आता मला गाता येत नाही, खर्जामध्ये ज्यावेळेला ते हे करायला लागले, गायन करायला लागले, तेव्हा मला त्यांचं स्मरण झालं. खर्जात गाव नामदेव बाबा. वैकुंठवासी प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकरांचं कीर्तन असल्यानंतर ज्यांचा अमृतासारखा आवाज गोड होता ते वैकुंठवासी अमृत महाराज नरखेडकर. नावही अमृत होतं आणि आवाजही अमृतासारखा होता. मी ज्यावेळेला आळंदीला गेलो 90 मध्ये आणि प्रदक्षिणा करत असताना त्यांचं माऊलीच्या फळावर, आपल्या मुक्ताईच्या फळावर कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन चालू असताना तेव्हा काय, आता 90 मध्ये गेलो मी, कीर्तन चालू असताना पक्षी अंगणी उतरती हे चरण मी त्यांच्या मुखातून ऐकलं. मला म्हणता येणार, खूप गोड. पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ज्यावेळेला जळगावच्या मागे होतो आणि निघालो त्यावेळेला मी गाडीत गाथा उघडला आणि गाथा उघडल्यानंतर हा अभंग घेण्याची इच्छा झाली. जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज पांडुरंगाजवळ गेले आणि पांडुरंगाशी बोलतायत, संवाद करतायत. बोलायचं असेल जीवनामध्ये तर देवाशी बोला किंवा साधूशी बोला, नाही तर बोलू नका.
दुसऱ्याशी बोलण्यामध्ये अर्थ नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात ते देवाशी, किंवा तुकाराम महाराज बोलतात ते साधूशी. इतराशी बोलण्याने काय होतं? पंचदशीमध्ये एक वाक्य आलं, एक श्लोक आलेला, वाचा विगलापनम हि तत्. विठ्ठल 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 काही गोष्टी दुर्लभ असतात परंतु निष्फल असतात. काही गोष्टी सुलभ असतात परंतु निष्फल असतात. काही गोष्टी दुर्लभ असतात, सफल असतात, आणि काही गोष्टी सुलभ असतात, सफल असतात. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी या दुर्लभ असतात पण त्यांना काही अर्थ नसतो. के हरि केस भुजंग मुख पतिव्रता को गात, शूर शस्त्र कंजूस धन ये मरे पे लागे हात. एका महात्म्याचं वाक्य आहे. के हरि केस, सिंहाच्या नाकातील केस हे दुर्लभ आहे. कोण जाईल सिंहाच्या नाकातलं केस घ्यायला? के हरि केस. आणि तुमच्या गावचा कोणी जर तयार असलं तर मी सिंहान तो सर्कस मधला, तो पिंजऱ्यामध्येच. बरं, सिंहाच्या नाकातलं केस दुर्लभ आहे. बरं, एखाद्याने मिळवलं, फायदा काय? काय फायदा आहे त्याच्यातून? सिंहाच्या नाकातील केस दुर्लभ आहे पण निष्फल आहे. भला मोठा भुजंग आहे, साप आहे, त्या सापाच्या तोंडामध्ये हात घालणं किंवा तोंडाला धरणं, ज्याचे विषारी दात काढलेले नाही असा. इथे तुम्ही गारुड्याजवळ जाल, त्याने दात काढलेले असतात, तुम्ही सहज तोंडाला धरा. भला मोठा भुजंग सर्प, ज्याचे विषारी दात काढलेले नाही, त्याचं तोंड धरणं दुर्लभ आहे. पण काही दिवसापूर्वी कोणीतरी मला असं दाखवलं मोबाईलवर. मला काही, माझं ते व्हॉट्सअप वगैरे काही आपल्याला समजत नाही, कारण आपली अजून काही देवाने व्हॉट्सअप केली नाही. एकाने मला मोबाईल दाखवला, कोमल महाराज, एक छोटासा मुलगा असा सर्पामध्येच खेळत होता, सापामध्येच राहत होता. भुजंग मुख, सर्पाचं मुख हातामध्ये धरणं दुर्लभ आहे पण निष्फल आहे. फायदा काय? काहीच फायदा नाही. के हरि केस भुजंग मुख पतिव्रता को गात. पतिव्रतेचं शरीर हे प्राप्त होणं दुर्लभ. रावणाने अभिलाषा केली. 9 ग्रह रावणाच्या पायऱ्या होत्या सिंहासनाच्या. रावणाची व्याख्या करेल गुरुकृपेने. काम सुख आणि द्रव्य सुख ज्याच्या जीवनामध्ये प्रधानतेने नांदत आहे त्याचं नाव रावण आहे. 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या सज्जन. अति सर्वत्र वर्जयत. जीवनामध्ये अति झालं की ते मनसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ती कोणतेही असू दे. मी तर आपल्या भागातील म्हणा, कोणत्या भागातील म्हणा, मला स्वाभिमान वाटतो बरं का. महाराज कुंदन महाराज, कोमल महाराज, सोपान महाराज, आमचे गजानन महाराज, जनार्दन महाराज, मला स्वाभिमान वाटतो की आपल्या भागामध्ये जे गायक लोक आहेत, वादक लोक आहेत, विद्वान लोक आहेत, अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा. सांभाळा. एका गावला एका महाराजांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचनामध्ये प्रवचन संपलं, 7 दिवसाची कथा संपली आणि व्यासपीठावर लोक दर्शनाला आले. साधुसीनकडे दुर्जनाची बुद्धी. व्यासपीठावर लोक दर्शनाला आले. एक बाई व्यासपीठाच्या मागे गेली आणि मागून महाराजांच्या तोंडामध्ये पेढा घातला. तर त्यांनी पाहिलंच नाही मागे. तोंडामध्ये पेढा घातला आणि प्रवचन तर संपलेलं होतं, शेवटची पूजा होती. एक 10 मिनिटांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये पूर्ण विष संचारित झाले. भगवंताची कृपा, कथेची सेवा,
दवाखान्यामध्ये नेले. डॉक्टरनी सांगितलं आता अजून जर 1 घंटा लेट झाले असते, अर्धा घंटा तर समाप्त झाले असते. शरीरातलं पूर्ण रक्त बदलवावं लागलं. वाचेमध्ये दोष आला. अतिगुण देखील एखाद्या वेळेला अभिशाप ठरू शकतो. अतिरूप देखील अभिशाप ठरतो. द्रौपदीच्या जीवनामध्ये अति सौंदर्य प्राप्त झालं, द्रौपदीला अभिशाप ठरला. कच द्रौपदीला छळायला लागला. विराटाच्या नगरामध्ये माता सीतेचं हरण झालं. अति सौंदर्य देखील एखाद्या वेळेला अभिशाप ठरू शकतो. कारण कुणाचा स्वभाव कसा असेल सांगता येत नाही सज्जन. आणि परमार्थ करणाऱ्या माणसाला जास्त त्रास होतो, परमार्थ न करणाऱ्या माणसाला जास्त त्रास नाही. ज्ञानोबारायांचा विरोध का झाला? जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा विरोध का झाला? आदिशक्ती मुक्ताई सोपान काका निवृत्तीनाथ महाराज यांचा विरोध का झाला? जगामध्ये सूर्यासारखे प्रकाशित झाले. प्रकाशने जगी सूर्य जैसे, प्रकाशने जगी सूर्य जैसे, प्रकाशने जगी सूर्य जैसे. तिन्ही देव जैसे परब्रह्मी ते ठासे, तिन्ही देव जैसे परब्रह्मी ते ठासे, देव जैसे परब्रह्मी ते ठासे, देव जैसे परब्रह्मी ते ठासे. जगी सूर्य जैसे प्रकाशने, 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 जगी सूर्य जैसे प्रकाशने. त्यांचा विरोध झाला का? सूर्यासारखं वैराग्याचं तेज, सूर्यासारखं ज्ञानाचं तेज, सूर्यासारखं भक्तीचं तेज, सूर्यासारखं योगाचं आणि तपश्चर्येचं तेज त्यांच्या रोम रोमामधून ज्यावेळेला प्रगट झालं त्यावेळेला जवळच्याच लोकांनी त्यांचा विरोध केला. आणि विरोध करणारे लांबचे नसतात, विरोध करणारे जवळचेच असतात, लांबचे नसतात. बा शब्द लक्षात ठेवा. मीराबाईचा विरोध झाला, श्री संत मीराबाईचा, तो घरच्या लोकांनी विरोध केला, लांबच्या लोकांनी, घरच्या लोकांनी विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांना तो तह करावा लागला एका राजपूत राजामुळे, जवळच्याच लोकांनी करावा. ज्ञानोबारायांचा विरोध झाला, तो आळंदीतल्या लोकांनी केला. जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाजवळ जात आहेत आणि देवाशी बोलतायत. देवाशी बोलता आपल्यालाही येतं. रोज मंदिरामध्ये जा, सकाळी घरून स्नान करून मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या अंतकरणाची जी अवस्था असेल परमात्मा तशी आपल्याला दिसतील. आपण जर प्रसन्न असू तर भगवान आपल्याला प्रसन्न दिसतील. आपण जर उदास असू तर भगवान आपल्याला उदास दिसतील. प्रसंग आपल्याला सांगतोय काही गोष्टी दुर्लभ आहे परंतु निष्फल आहे. पतिव्रतेचं शरीर मिळणं दुर्लभ आहे. बरं मिळालं एखाद्याला, कपटाने का होईना मिळालं, वास्तविक ते दुर्लभच आहे, पण मिळालं निष्फल आहे. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. इंद्राला 1000 चित्र अंगावर पडले. गौतम पत्नी अहिल्या, ब्रह्मदेवाची कन्या, ज्यावेळेला उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर ब्रह्मदेवाने ठरवलं जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला माझी मुलगी गळ्यात त्याच्या माळ घालेल. सर्व ज्याला अपेक्षा होती ते सर्व निघाले. मानवी मनाचा स्वभाव आहे
एखादी वस्तू, सुंदर वस्तू पाहिल्यानंतर मानवी मनाचा असा स्वभाव आहे, तिला स्पर्श करावासा वाटतो. मानवी मनाचा हा स्वभाव आहे. इंद्र देखील अहिल्याच्या प्राप्ती करता निघाला. ऐरावतावर बसून गौतम ऋषी स्नान करून येत होते आणि स्नान करून येत असताना एक गाय वीत असताना त्यांनी पाहिली. गाय प्रसूत होताना त्यांनी पाहिली. गायीला, ज्याला ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करायची आहे त्याने गायीला पृथ्वीला प्रदक्षिणा करायची आहे त्याने गायीला प्रदक्षिणा करा, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं. ज्याला पूर्ण 14 ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करायची आहे त्याने तुलसीच्या वृंदावनाला प्रदक्षिणा करा, आपल्याला ब्रह्मांडाला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागेल. गौतम ऋषी स्नान करून येत होते आणि गाय वीत होती. गायीचं अर्ध वासरू तिच्या पोटातून बाहेर आलेलं होतं. हे अजून त्यातल्या त्यात जास्त महत्वाचं आहे. गाय प्रसूत होत असताना अर्ध वासरू तिच्या पोटातून बाहेर आलेलं असावं आणि त्यावेळेला तिला प्रदक्षिणा करावी. गौतम ऋषींनी त्या गायीला 3 प्रदक्षिणा केल्या आणि सहज आपल्या आश्रमात निघाले. ब्रह्मदेव प्रगट झाले, अहिल्याला घेऊन म्हणायला लागले, महाराज तुम्ही पृथ्वीची 1 नाही 3 प्रदक्षिणा केल्या, माझ्या मुलीचा अंगीकार करा. अहिल्याने गौतमाला माळ घातली आणि माळ वगैरे घातली. तो उत्सव चालू होता, तितक्यात इंद्र तिकडून आला ऐरावतावर बसून. इंद्राने पाहिलं झालेलं लग्न. इंद्राला राग आला आणि इंद्राने त्यावेळेला प्रतिज्ञा केली की 1 दिवस तरी अहिल्याचा उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही. पतिव्रता को गात दुर्लभ आहे पण निष्फल आहे. इंद्राने स्पर्श केला, 1000 छिद्र इंद्राच्या अंगाला पडले. ते छिद्र बरे केव्हा झाले ते तुम्हाला गौतम ऋषीने इंद्राला सांगितलं, इंद्रा, त्रेतायुगामध्ये रामप्रभू राजा दशरथाकडे अवताराला येणार आहे आणि त्यांचा विवाह ज्यावेळेला मिथिलेला होईल आणि त्या सीता मातेचा आणि रामाचा विवाह तू ज्यावेळेला डोळ्याने पाहशील त्यावेळेला तुझ्या अंगावरचे छिद्र हे छिद्र न राहता नयन बनतील. विठ्ठल विठ्ठल महाराजांचं एक वाक्य आहे की देवाचा जन्म, देवाचा विवाह सोहळा, देवाचा जन्म, भगवान कृष्णाचा जन्म, भगवान रामाचा जन्म माणसाने रोज जीवनामध्ये साजरा केला पाहिजे. जिथे राम जन्म साजरा होतो तिथे सर्व तीर्थ येतात. जिथे कृष्ण जन्म साजरा होतो तिथे सर्व तीर्थ येतात. सर्व विश्वातले तीर्थ येतात. जिथे रामप्रभूचा, भगवान कृष्णाचा जन्म साजरा होतो. पतिव्रतेचं शरीर दुर्लभ आहे पण मिळालं निष्फल आहे. पतिव्रता को गात के हरि केस भुजंग मुख, पतिव्रता को गात. पुढे आहे का, शूर शस्त्र, शूरवीराचं शस्त्र मिळणं दुर्लभ आहे. अजूनही सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार लंडन मध्ये आहे, अजून आपल्याला मिळत नाही. शूर शस्त्र बरं एखाद्या वेळेला मिळालं तरी काही फायदा नाही ना. तरी कुमारी हाती दिली शस्त्रे का अशोच्या मंत्रे बीजे कथिली. ज्याचा अधिकार नाही अशाच्या हातामध्ये शस्त्र दिलं, फायदा काय आहे. शूर शस्त्र. आणि शेवटचा मुद्दा सांगतायत कंजूस धन. कंजूस माणसाचं धन मिळणं दुर्लभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या गावात एकही कंजूस नाहीये, सर्व उदार लोक आहेत. एवढा मोठा सप्ताह करतायत आणि उद्याची ज्यांची पंगत आहे, मला तर असं माहिती पडलं आमच्या भुसावळचे पाचपांडे साहेब गावरान तूप आहे हो. गावरान तूप म्हणतात, गावरान तुपाचं पंगत आहे उद्या. कंजूस सर्वच नसताना हो. शूर शस्त्र. काही काही माणसं इतके कंजूस असतात. 2 भाऊ फार कंजूस, पण लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणायचा तू कंजूस कमी आहे, मोठा भाऊ लहानाला म्हणायचा तू जास्त उधळपट्टी करतो. दोघांनी ठरवलं आपल्यामध्ये उधळपट्टी करणारा कोण आहे आपण पाहू. मग लहान भावाने काय केलं की सुपारी घेतली, त्या सुपारीला छिद्र पडलं आणि मोठ्या भावाला सांगितलं, हे बघा दादा, जेवण झाल्यानंतर रोज सुपारी खायची. ज्याची लवकर सुपारी संपेल तो जास्त उधळपट्ट्या करणारा. लहान भावाने काय केलं, त्या सुपारीला छिद्र पाडलं. स्वयंपाक घर जिथे भोजन आलं असतो त्या भोजन हालच्या दरवाजाला तिला बांधली. जेवण झालं की जाता जाता
तिला फक्त चाटायचं. किती दिवस पुरेल हो? इतके कंजूस. एक तर एवढा कंजूस होता, त्याचं नवीन नवीन लग्न झालं, चांगली एकुलती एक बायको मिळाली त्याला. तुम्हाला का हसायला आलं? एकुलती एक बायको त्याला, सुंदर पत्नी मिळाली. पण हा हाडाचा कंजूस. नवीन नवीन लग्न झालं, याला बाहेर गावाला जायचं होतं. एक 4-5 किलोमीटरवर गेल्यानंतर त्याला आठवण आली की अरे मी माझ्या पत्नीला सांगायचं विसरलो की मी गेलो की दिवा विझवून टाकायचा घरातला. तो 4-5 किलोमीटरवरून परत आला. बेल वाजवली. बेल वाजवता बरोबर पत्नीने दरवाजा उघडला. म्हणे अगं प्राजक्ता. कुणाचं नाव नाही इथे. उघड दरवाजा. तिने दरवाजा उघडला. काय? अगं मी विसरलो तुला जाता जाता सांगताना की दिवा विझवून टाकायचा म्हणून. तू विझवला की नाही दिवा? ती म्हणायला लागली हो का तुमच्यासारखी वेळी आहे मी. अहो तुमचा दरवाजाच्या पाय बाहेर पडता बरोबर दिवा विझवला. बघा अंधार आहे की नाही. म्हणायला लागला वा देवा, अशी बायको प्रत्येकाला दे. तो परत निघायला लागला. बायको म्हणू लागली का हो तुम्ही किती लांब गेले होते? म्हणे 5 किलोमीटर. म्हणे 5 किलोमीटर गेला, 5 किलोमीटर परत आला. तुमच्या पायातली चप्पल किती घासली गेली असेल? तो म्हणायला लागला मी का तुझ्यासारखा आहे, बघ बगलमध्ये मारून आणली. इतका कंजूस. 6 प्रकार सांगेल तुम्हाला. 6 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये त्याचं पतन करतात. अति मानाची अपेक्षा पतन करते. तसंच कंजूस माणसाचं लवकर पतन होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. काही गोष्टी दुर्लभ आहे पण निष्फल आहे. काही गोष्टी सुलभ आहे पण त्याही निष्फल आहे. एखाद्याला शिवी देणं काय वेळ लागतो शिवी द्यायला, पण सफल आहे का ती? निष्फल आहे. घरामध्ये रोज सासू सुनेचं भांडण होतं. सकाळी दिलेली शिवी संध्याकाळी 6ला परत येत नाही. इतकी PhD झालेली असती शिव्यांची, पण सफल आहे का ते? निष्फल आहे. काही गोष्टी दुर्लभ आहे पण सफल आहे. संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे. एके ठिकाणी प्रश्न केलाय चंद्रामृत सेवन करता येईल पण साधूची भेट होणार नाही. चंद्रामृते सुखे सेवाविला हस्ता दाता रवी धरवेला बाया हेला सागर तरवेला परित्या साधूची भेटी न होईल गा. चंद्रामृत सुखे सेववेला हस्ता दाता रवी धरवेला बाया हेला सागर तरवेला परित्या साधूची भेट न होईल गा. तुकोबाराय म्हणतात अवघडनी बहु अवघड आहे. असे संत भेटे परी जग जेठे करुणा केली. परी जग जेठे करुणा केली. परी जग जेठे करुणा केली. बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं अवघड नाही, बहु अवघड आहे. बहु अवघड आहे. झोपलेल्या माणसाला जाग करणं किती अवघड आहे? का सोपं आहे? कीर्तनात एखादा झोपला ना, त्याला जर जाग करायचं असलं काही कठीण नाही. लगेच हळूच मांडीला चिमटा धरा, उठून जाईल. सोपं आहे. पण एखादा अतिशय आजारी व्हेंटिलेटरवर लावलेला, त्याला नळ्या लावलेल्या आहेत त्याला ऑक्सिजनच्या, त्याला जागा करणं किती अवघड आहे? अवघड आहे. एखादं मेल आहे त्याला उठवणं बहु अवघड. तसं संतांची भेट होणं दुर्लभ आहे पण सफल आहे. काय मिळतं संतांच्या भेटीने?
पाप जात, ताप जातो, दैन्य जात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, ताप दैन्य जाय उठा उठी, ताप दैन्य जाय उठा उठी, ताप दैन्य जाय उठा उठी. झालिया भेटी हरिदासांची, झालिया भेटी हरिदासांची, झालिया भेटी हरिदासांची. पाप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासांची, झालिया भेटी हरिदासांची. त्रिविध ताप जातात. त्रिविध तपाची झाली बोडबन, झाली बोडबन, झाली बोडबन. त्रिविध तपाची झाली बोडबन, झाली बोडबन. त्रिविध तपाची झाली बोडबन, झाली बोडबन, झाली बोडबन. त्रिविध तपाची झाली बोडबन, झाली बोडबन. त्रिविध तपाची हरी बोडबन, हरी बोडबन, हरी बोडबन. त्रिविध तपाची हरी बोडबन, हरी बोडबन. त्रिविध तपाची हरी बोडबन, हरी बोडबन, हरी बोडबन. त्रिविध तपाची हरी बोडबन, हरी बोडबन. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे. हा देखिल्या चरण वैष्णवांचे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे, अलिंगन जावे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे, अलिंगन जावे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे. देखिल्या चरण वैष्णवांचे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे, अलिंगन जावे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे, अलिंगन जावे. मज वाटे त्याची अलिंगन जावे, अलिंगन जावे. संतांची भेट दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयाः. मग भेट होणारच नाही का? अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणोनी नेनता. मग वाट पाहावी लागत नाही, साधू तया भेट देती अवचिता. विठला 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 विठला. अवचित भेट होते, दुर्लभ आहे पण सफल आहे. काही गोष्टी सुलभ आहे पण सफल आहे. देवाचं नामस्मरण करणं सुलभ आहे आणि सफलही आहे. तुका म्हणे वाह, शाबास. सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जाण तो धनी घेतो येते, जाण तो धनी घेतो येते, जाण तो धनी घेतो येते. जाण तो धनी घेतो येते. लगतीचा यास जावे वनांतरा, लगतीचा यास जावे वनांतरा. जगती सायास जावे वनांतरा, जगती सायास जावे वनांतरा.
सुलभ आहे, किती सुलभ आहे, न लगतीस आहे असे जावे वनांतरा. दृष्ट परिणाम, स्थूल परिणाम, व्यावहारिक परिणाम सांगतात आणि सूक्ष्म परिणामही सांगितले नामाचे. नाम चांगले चांगले, स्थूल परिणाम हा दिसणारा परिणाम. माझे कंठीराव भले, कपिकूड उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. आणि परमार्थ दृष्टीने जर विचार केला, मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची. मुखी नामाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची. मुखी नामाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची. मुखी नामाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची. नामस्मरण केलं आणि फल प्राप्त झालं नाही असं ऐकलाच नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. कोण असं ऐकलाय की मला सांगा. तुम्ही सर्व शेतकरी लोक आहेत, चाळ्यावर गहू पेरतात. तर गहू पेरताना पेरणारा असा पाहतो का की आज सीधा पडला का उलटा पडला गहू म्हणून. कसाही पेरला तरी तो गहू उगवतोच की नाही. तसं नामस्मरण कसंही घ्या, कुणीही घ्या, सकळासी येथे अधिकार नामस्मरणाचा परिणाम जीवनमुक्त होता येतो. आणि जीवनमुक्त होता येतं म्हणून स्वर्गातले देव म्हणतात आम्ही इथे येतो जीवनमुक्त होण्याकरता. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कीर्तनी अनंत गाऊ गीते. नामस्मरण सुलभ आहे पण सफल आहे सज्जन. या नामस्मरणाचा परिणाम सांगतो तुम्हाला. काम देखील प्रभाव नाही करू शकत, म्हणून तर कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये राम येणं जरुरीच आहे, रामामध्ये काम यायला नको.
वाक्य लक्षात येईल तर बरं होईल. कामामध्ये राम जरूर आहे, पण रामात काम जरूर नाहीये. कामात राम पाहिजे. सप्ताहामध्ये, सत्संगामध्ये आणि राजकारणामध्ये धर्म कारण जरुरी आहे, पण धर्म कारणामध्ये राजकारण नको. राजकारणामध्ये धर्म कारणाची फार जरुरी आहे. किंबहुना सांगेल तुम्हाला, ज्या राजकारणाचं अधिष्ठान धर्म कारण आहे ते राजकारण राम राज्य बनतं. धर्म कारण अधिष्ठान पाहिजे. रामप्रभू ज्या वेळेला केव्हाही निर्णय घ्यायचा असला ना, तर 9 मंत्री होते रामप्रभूच्या राज्यामध्ये संत. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय रामप्रभू कोणताच निर्णय घेत नव्हते. राजाने 4 मतं पाहिली पाहिजे. गोस्वामी तुलसीदासजी रामायणामध्ये बोलतात, राजाने केव्हाही निर्णय करताना, प्रजेचं पालन करताना 4 मतं पाहिली पाहिजे. एक राजमत, एक वेदमत, एक गुरुमत आणि एक समाजमत. 4 मतं पाहून निर्णय करा. तो निर्णय कधीच चुकीचा होणार नाही. एक वेळेला झालं असं, रामप्रभूच्या अयोध्येमध्ये एक कुत्रा रामप्रभूच्या दरबारामध्ये आला. रक्तबंबाळ झालेला होता, डोक्यामधून रक्त गळत होतं. कुत्रा आला आणि कुत्रा बोलायला लागला. राम राज्यामध्ये कुत्रेही बोलत होते. आता चांगलं बोलायला माणसायलाही बंदी आहे. कुत्रा बोलायला लागला, मला राजाला भेटायचंय. पण अंत्यजाला, निम्न स्तराच्या किडा, मुंगी, पशु पक्षी, तिर्यक योनीला डायरेक्ट राज दरबारामध्ये जाता येत नाही. कलियुगामध्ये भागवतात वर्णन केलंय 12 स्कंदामध्ये. कलियुगामध्ये राजे कोण होते? आता तो प्रश्न बोलू नये इथे. राजे कोण होते? कुत्रा दरवाजात उभा आहे. नोकरांना म्हणायला लागला, मला रामाला भेटायचंय. नोकर म्हणायला लागले, ती तिर्यक योनीमध्ये तू जन्माला आलेला आहे, तुला रामप्रभूला भेटता येणार नाही. तो म्हणायला लागला, मी एक याच अयोध्येचा नव्हे, या राम राज्याचा एक सामान्य पुरुष आहे आणि मला न्याय पाहिजे. सामान्य पशु आहे मी, मला न्याय पाहिजे. नोकर म्हणायला लागला, इथे थांब, मी रामप्रभूकडे जाऊन येतो. नोकराने प्रभूजवळ गेले, प्रणाम केला. महाराज, एक पशु तुमच्या दरबारामध्ये आलेला आहे आणि त्याला न्याय पाहिजे. रामप्रभू म्हणायला लागले, त्याला घेऊन ये आतमध्ये. म्हणे, महाराज ऐकता का? पण तो कोण आहे? म्हणजे कोण आहे तो? काही गाय किंवा म्हैस नाही. म्हणे, मग कुत्रा आहे. रामप्रभू म्हणायला लागले, कोणी असो, माझ्या दरबारामध्ये सर्वांना एंट्री आहे, घेऊन ये. कुत्रा समोर आल्यानंतर कुत्र्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, रक्त गळत होतं. रामायण अनेक आहे, त्या अनेक रामायणामधली एका रामायणातली ही कथा आहे. कुत्र्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, रक्त गळत होतं. कुत्रा बोलायला लागला. प्रभूने विचारलं, काय झालं? काय न्याय पाहिजे तुला? तो म्हणायला लागला, देवा, तुमच्या राज्यामध्ये माझ्यावर अन्याय झालाय. म्हणे, काय झालं? एका संन्याशाने मला मारला चिमटा, मला रक्तबंबाळ केलं. मी काय केलं होतं? रामप्रभू म्हणायला लागले, तू त्याला चावा घेतला का? म्हणे, काहीच नाही, मी रस्त्यात बसलेलो होतो. संन्याशी त्या मार्गाने येत होता आणि संन्याशात त्या रस्त्यात कुत्रा बसलेला होता. तो कुत्रा उठला नाही म्हणून संन्याशाने त्याच्या डोक्यात चिमटा मारला होता. रामप्रभूने सांगितलं नोकरांना, त्या संन्याशाला बोलवून. संन्याशाला बोलवलं. संन्याशाला बोलवल्यानंतर रामप्रभूने विचारलं, का रे, या कुत्र्याचं काय म्हणणं आहे की तू याच्या डोक्यात चिमटा मारला आणि तुला चावा घेतला होता का? म्हटले, नाही. मग तू का चिमटा मारला? तो म्हणायला लागला, संन्याशी, वा महाराज, हा रस्त्यामध्ये बसलेला होता, मला पलीकडे जायचं होतं, हा उठत नव्हता म्हणून त्याच्या डोक्यात मी चिमटा मारला. रामप्रभू म्हणायला लागले, तू गुन्हा केलेला आहे. तुला जर पलीकडे जायचं होतं तर रस्ता बदलून जायला पाहिजे होता. तू त्याला चिमटा का मारला? तू गुन्हा केलेला आहे. आणि मग कुत्र्याला बोलायला लागले, भगवान, अरे बाबा, सांग की याला काय सजा द्यायची? त्यावेळेला रामप्रभूला तो कुत्रा म्हणायला लागला, महाराज, याला एकच सजा द्या. आता बाकीच्या लोकांना वाटलं की याला मृत्यूदंडाची सजा मागेल. रामप्रभूने विचारलं, तू म्हणशील ती मी सजा याला देणार आहे. त्यावेळेला तो कुत्रा बोलायला लागला, महाराज, याला एक सजा मी म्हणेल ती द्याल का? म्हणे, हो. मग जवळच एक भलं मोठं राजपीठ, आपलं मठ आहे, त्या मठाचा मठाधिपती यांना बनवून टाक.
मोठा गड आहे, मठ आहे, त्या मठाचा मठाधिपती याला बनवा. अरे लोक, बाकीचे लोक म्हणायला लागले, अरे तू तर त्याच्याबद्दल चांगला न्याय केला. कुत्रा म्हणायला लागला, चांगला केला का काय वाईट केला ते देवाला माहिती. मग रामप्रभूने विचारलं सर्वांना समजण्याकरता, अरे तू असा याला दंड का दिला. त्यावेळेला तो कुत्रा म्हणायला लागला, मागच्या जन्मात मी देखील त्याच मठाचा मठाधिपती होतो. विठ्ठला विठ्ठला राम राज्यामध्ये कुत्र्यालाही न्याय मिळत होता. कामामध्ये राम आणि रामामध्ये काम, याच्याकरता उदाहरण सांगतोय मी रामायणातलं. ज्यावेळेला रावणाने माता सीतेचं हरण केलं आणि हरण केल्यानंतर तो सीतेजवळ यायचा, अभिलाषा धरून यायचा, विनवणी करायचा, एखाद्या वेळेला शस्त्र दाखवायचा, चंद्रहास खड्ग दाखवायचा, म्हणायचा तुला मी मारून टाकेल, तू मला वर. सीता त्याला वश झालीच नाही. सीतेने काय करायचं सज्जनो, फक्त एक गवताची काडी उचलायची आणि गवताची काडी उचलून राम राम स्मरण करून फक्त ती रावणाला दाखवायची. गवताच्या काडीने सीतेचे जीवन रक्षा केली सज्जन. गवताच्या काडीने, पण ते गवताची नुसती गवताची काडी नव्हती, तिच्या अधिष्ठानाला राम होता. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव काय मंदोदरीने रावणाला समजवलं, महाराज तुम्ही याची अभिलाषा सोडून द्या. सीतेचं पूर्वचरित्र खूप गोड आलेलं आहे. ही सीता कोण होती पूर्वी? वेदवती नावाची एक स्त्री होती. जाऊ दे, आता मला वेळ नाही सांगायला. मंदोदरी देखील रावणाला सांगायची, महाराज तुम्ही सीतेची अभिलाषा सोडून द्या, तुमच्याजवळ काही कमी आहे का हो? 80,000 कांता, 80,000 स्त्रिया. आमच्या भगवान श्रीकृष्णाला फक्त 16,108 होता. ते लोक त्यांचंच उदाहरण देतात. का तुमच्या कृष्णाला 16,108, रावणाचं कोणीच उदाहरण देत नाही हो महाराज. 80,000 भगवंतापेक्षा 5 पट, 16 म्हणजे 5 पट त्याला, पण दुष्टाच्या नादी कोणीच लागत नाही ना. विठ्ठल विठ्ठल जो उठेल त्याला भगवान कृष्णच दिसतो. श्रीकृष्णाचा स्मरता काम स्वये, योगी होती निष्काम. हे जीवन आहे भगवान कृष्णाचे. रावणाला शेवटी मंदोदरी कंटाळून एके दिवशी म्हणायला लागली, महाराज एक काम करा आणि एक युक्ती करा ना. म्हणले काय? तुम्हाला तर अनेक रूप धारण करता येतात. म्हणे हो, तुम्ही सीतेजवळ जा आणि राम व्हा ना. राम होऊन गेले की तुम्हाला ती वश होईल. मंदोदरीला रावण म्हणायला लागला, ग मंदोदरी तुला काय सांगू, राम होणं तर दूर, नुसतं राम म्हटलं की माझ्या हृदयातला काम निघून जातो. काम गेलात मला सीतेचा काय उपयोग. विठ्ठल विठ्ठल नाम सुलभ आहे पण सफल आहे. काही गोष्टी दुर्लभ सफल, काही गोष्टी दुर्लभ निष्फल, काही गोष्टी सुलभ निष्फल आणि काही गोष्टी सुलभ पण सफल. तसं संतांची भेट होणं दुर्लभ आहे पण सफल आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाजवळ गेले आणि देवाजवळ जाऊन देवाला प्रार्थना करायला लागले, देवा अरे माझ्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करा. डोळे पाणावलेले आहे तुकाराम महाराजांचे. सज्जन हो, मागणाऱ्याचा हात नेहमी असा असतो आणि देणाऱ्याचा हात नेहमी असा असतो. मागणारा हा दिन होऊन जातो. जगद्गुरु तुकोबाराय देवाजवळ गेले, डोळे पाणावलेले. बरं, तुकाराम महाराज स्वतःहून देवाने आग्रह, बऱ्याच ठिकाणी तुकाराम महाराजांना आग्रह धरला. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, तू देतोय ते काही उपकार नाही करत, तू माग म्हणतोय म्हणून मी मागतोय. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. या सेवेकरता जो अभंग घेतलाय ना, त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची इच्छा फक्त एकच आहे. काही काही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी अनेक गोष्टी मागितलेल्या आहेत. एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जोरजोर 2-4 गोष्टी मागितलेल्या आहेत. देवा दान दे, पण काय दान दे, हेच दान दे. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा,
चकार हा अन्याची व्यावृत्ती करत असतो. विशेषणाची नियुक्ती त्याच वेळेला केली जाते ज्या वेळेला एखाद्याची व्यावृत्ती करायची असले तेव्हा. कमळ आणायचं आहे त्यावेळेला कमळ अनेक रंगाचं असतं म्हणून तिथे आपण म्हटलं जातं निळं कमळ घेऊन ये, कारण कमळाचे अनेक कलर असतात. लाल कमळ असतं, पांढरही कमळ असतं, म्हणून तिथे म्हटलं जातं नीलकमल म्हणजे निळं कमळ आण. विशेषण वापर. दूध आणताना असं म्हणतो का आपण पांढरं दूध घेऊन ये म्हणून? तुमच्या गावात म्हणता का हो पांढरं दूध घेऊन या? दुधाला विशेषण का लावलं जात नाही? कारण दुधाला विशेषण लावायची गरजच नाही. दुधापासून इतर व्यावृत्ती करायचंच नाही. विठ्ठला विठ्ठला कारण महाराज चकार सांगतायत तसं या अभंगामध्ये. जाऊ द्या, जास्त किती वेळ अजून लांबू, भरपूर दिसते याच्यावर बोलता येईल. तुकोबाराय देवाजवळ उभे राहिले आणि देवाला बोलायला लागले, देवा अरे एक काम कर, मला मी जे मागतो ना ते दे. काय मागितलं तुकोबारायांनी? अभंगाच्या पहिल्या चरणात. अखंड जया तुझे प्रीती, माझा देतयाची संगती, मग मी कमळापती, तुझ बनाणी कंटाळा, पडोली राहीन तये खाई, पडोली राहीन तये खाई, तुझ बनाणी कंटाळा, तुझ बनाणी कंटाळा, पडोली राहीन तये खाई, पडोली राहीन तये खाई. अखंड दया तुझी प्रीती, मजा दे दयाची संगती, हा मग मी कमळापती, तुझ बनाणी कंटाळा. अखंड दया तुझी प्रीती, मजा दे दयाची संगती, मग मी कमळापती, तुझ बनाणी फक्त देवाजवळ किंवा संतांजवळ, तिसऱ्या माणसाजवळ मागूच नाही. आणि तुकोबाराय मागायचं असलं तर काय मागतात? एक मागतात स्वरूपाचा बोध आणि एक मागतात संतांची संगती, भगवंताचं विलक्षण प्रेम. तीन गोष्टी मागतात. एक स्वरूपाचा बोध, भगवंताचं विलक्षण प्रेम आणि तिसरी गोष्ट संतांची संगती. या तीन गोष्टी व्यतिरिक्त तुकोबाराय देवाजवळ किंवा संतांजवळ माग. आणि मागितलं तुकाराम महाराजांनी फक्त देवाजवळ किंवा संतांजवळ. तिसऱ्या माणसाजवळ मागूनही काय मिळतं? काय देणार आहे लोक? पण तुकाराम महाराजांना जेव्हाही मागायचं झालं ना तेव्हाही तुकोबाराय एक तर देवाजवळ जातील, एक किंवा संतांजवळ जातील, तिसऱ्या जवळ काही जाणार नाही. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो. विठ्ठला विठ्ठला कारण जगामध्ये देणारा फक्त देव आणि संत हे दोघच आहे. तोची एक दान शरदाता, तोची एक दान शरदाता, तोची एक दान शरदाता, विटेवरी याची पाऊले समान, विटेवरी याची पाऊले समान, विटेवरी याची पाऊले तुझ्यावर ज्याचं अखंड प्रेम आहे मला त्याची संगती दे. देवावर अखंड प्रेम ज्याचं आहे त्याची मला संगती. खूप गोड मागणी आहे सज्जना.
आपणही देवावर प्रेम करू, आपल्यालाही देव आवडतो, पण संतांना देवच आवडतो. आपल्याला देव आवडतो, संतांना देवच आवडतो. जे स्वतःसाठी स्वतःवर प्रेम, 3 मुद्दे सांगतो बरं का महाराज, आज वाचले म्हणून सांगतो. जे स्वतःवर स्वतःसाठी प्रेम करतात त्याला पामर म्हणतात. स्वतःवर स्वतःसाठी प्रेम करणारा पामर. दुसरा सांगतो, दुसऱ्यावर स्वतःसाठी प्रेम करणारा तो विषयी, आणि देवाजवळून कल्याणाची इच्छा करणारा, त्याच्याकरता प्रेम करणारा तो मुमुक्षु, आणि देवावर देवाकरता प्रेम करणारा तो मुक्त, आणि देवावर जगत कल्याणाकरता प्रेम करणारा तो संत. विठ्ठल विठ्ठल उडत हे जन न देखा येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. उडत हे जन न देखा, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. उडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. उडत हे जन न देखा, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. संतांनी देवाजवळ किंवा संताजवळ मागितला असेल तर प्रपंच मागितलाच नाही. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो. प्रमाण देणार असले तर मी 12 वाजेपर्यंत सोडणारच नाही. प्रपंच ओ सर्व चित्त तुझे पायी मोर. प्रपंच मागितलाच नाही, प्रपंच आपण माग. सोडिला संसार माया तयावरी फार, माया तयावरी फार, माया तयावरी फार. सोडिला संसार माया तयावरी फार, माया तयावरी फार, माया तयावरी फार. प्रपंच आपण मागतो हो देवाजवळ, संत नाही मागत. एकाला मूलबाळ नव्हतं, तो गेला एका बाबाकडे. हे संसार मागणारे विचित्र असतात. गेला एका बाबाजवळ, म्हणले बाबा म्हणे खरे काय नाराज काय? म्हणे काय करावं, मुलगा पाहिजे, मुलगा नाही. बाबाने काय केलं, लगेच धुनीजवळ बसलेले होते, चिमूटभर राख घेतले, त्याच्या हातात दिले, म्हणले जा. कुडीमध्ये बांधली, त्याने गेला घरी, म्हणे जा खा, मुलगा होऊन जाईल. गेला तो घरी, खाल्ली 1 चिमूटभर राख. 1 वर्षाने पुन्हा बाबा जोडाला. म्हणले बाबा अरे तुझा चेहरा प्रसन्न का नाही? म्हणे काय काम झालं ना? बाबा म्हटले माझी राख फेल गेली कशी? दुसऱ्या वेळेला 3 चिमट्या राख दिली. म्हणायला लागला जा आता हे 3 चिमट्या राख खा, मुलगा होऊन जाईल तो. गेला तो घरी, पुन्हा 1 वर्षानंतर आला, पुन्हा चेहरा पडलेला असा. बाबाने विचारलं का रे काय झालं, मुलगा झाला नाही का? म्हणलं नाही बाबा, 2 वेळेला राख फेल गेली तुमची. म्हणलं काय करावं? असे डोळे बंद केले, ध्यान लावलं, बाबाच्या लक्षात आलं, आणि त्याला विचारलं का रे तुझं लग्न झालंय का? म्हणे नाही. ओ येळ जाण्या, युवराल मुलगा लटकेल का रे? संत मागतात का? आपल्याला मागावं काय हे कळतच नाही, म्हणून संत मागून दाखवतात. दुसरी गोष्ट एक सांगतो बरं का कोमल महाराज, देवाचा अपमान होऊ नये, देवाचा अनादर होऊ नये म्हणून संत देवाजवळ मागतात. एखादा मोठा मनुष्य तुमच्याजवळ आला,
आणि म्हणायला लागला का हो काहीतरी मागा, आणि तुम्ही जर नाही मागितलं तर त्याचा अनादर आहे. संत मागतात का? देवाचा अनादर होऊ नये म्हणून मागतात. मागतात तोही परमार्थ मागतात, व्यवहार मागतच नाही. संतांनी मागितला तो परमार्थ मागितला. तुकोबाराय देवाला म्हणायला लागले, देवा अरे तुझ्यावर ज्याचं अखंड प्रेम आहे मला त्याची संगती दे, दुसऱ्याची संगती देऊच नको. संगती दुसऱ्याची बाधक आहे. काय करते संगती? संगती काम उत्पन्न करते. म्हणून संगती नको आहे, काम उत्पन्न करणारी. भागवतामध्ये कथा आली आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात एक श्लोक आहे. ध्यायतो विषय अनपुस संगस्ते शुपजायते संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. विठला विठला कुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव भगवान की जय, महाराज की जय. संसार मागतच नाही. संसाराचं ध्यास तोही दुःख देतो. संसाराचा नुसता स्वप्न दुःख देतं. संसाराचं जागृती जाऊ द्या, स्वप्न दुःख देतं. लग्नाची वरात अशी आली, मारुतीच्या पारावर एक संन्यासी झोपलेलं होतं. लग्नाची वरात आली, अशी चालली लग्नाची वरात. झोपल्या त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात लग्न झालं. स्वप्नात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मुंबई सारख्या शहरामध्ये राहायला गेले दोघही पती पत्नी. आता मुंबईमध्ये घरं किती असतात? छोटे छोटे घर, एकच खोली, एकाच खोलीमध्ये त्याचा संसार. मुंबईमध्ये राहता आता त्याला स्वप्न पडलं. स्वप्न चालू आहे बरं, लक्षात ठेवा. तो आपल्या बायकोला म्हणायला लागला, का ग प्रियंका, समजा जर आपल्याला मुलगा झाला तर कुठे झोपवायचं त्याला? बायको म्हणायला लागली, काय हरकत आहे, त्या एवढा मोठा पलंग आहे, मध्ये झोपवू त्याला. बरं म्हटलं, आता शांत बसायला पाहिजे गेली. पुन्हा बोलला बायकोला. बायको मला, अगं प्रियंका, पण जर समजा जुळं झालं तर बायको म्हणायला लागले, काय हरकत नाही, तुम्ही थोडेसे पलीकडे सरका, मध्ये ठेवू त्याला, तिथे इथे झोप. मग आता गपचूप बसायला पाहिजे गेली. पुन्हा बायकोला म्हणायला लागला, का प्रियंका, अगं समजा तिसरं झालं तर? ती म्हणायला लागली, का अडचण काहीच नाही, तुम्ही थोडेसे पलीकडे सरका, तिसऱ्याला तिथे टाकू. पलीकडे सरका म्हटल्यावर हा सरकला, ओट्यावून खाली पडला. त्याला दवाखान्यात न्यायला माझ्याजवळ वेळ नाही आता. स्वप्नातला संसार, स्वप्नातले मुलं एवढं दुःख देतात. विठ्ठल विठ्ठल संत देवाजवळ संसार मागतच नाही. मागतील तर संत संगती मागतील किंवा परमात्म संगती मागतील, दुसरं काही मागत नाही. तुकोबाराय देवाला म्हणायला लागले, देवा तुझ्यावर ज्याचं अखंड प्रेम आहे मला त्याची संगती दे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. अखंड प्रेम म्हणजे काय? कशाला म्हणतात अखंड प्रेम? 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्या 3 अवस्थेच्या पुन्हा 3 अवस्था, अशा 9 अवस्था आहे. अवस्थेचा परिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही, कालाचा परिच्छेद नाही, वस्तूचा परिच्छेद नाही, देशाचा परिच्छेद नाही, अवस्थेचा परिच्छेद ज्याच्या जीवनामध्ये भक्ती करताना नाहीये, अशाची संगती दे. विठ्ठला विठ्ठला एके दिवशी एक गौडांनीने असं ध्यान लावलं, तो डोळे बंद केले होते. नारद महर्षी तिथे आले. नारदाने तिला विचारलं, का ग विशाखा, तू ध्यान का लावली? देव तुझ्या ध्यानात यावा म्हणून का? ती म्हणायला लागली, नारदा, तुम्हाला कोणी सांगितलं देव माझ्या ध्यानात यावा म्हणून मी डोळे लावले? म्हणजे मग तू डोळे लावून का बसली आहे? त्यावेळेला ती विशाखा नारदाला म्हणायला लागली, नारदा, मी डोळे लावून या करता बसलेली आहे की माझ्या हृदयामध्ये आलेला जो देव आहे ना, तो बाहेर जायला तयारच नाही. त्याला मी विनवणी करते की माझ्या हृदयातून बाहेर जा. याला म्हणतं अखंड प्रेम. विठ्ठल विठ्ठल त्याने एक वेळेला वेणू वाजवला. भानदास महाराजांची खूप गोड गवळण आहे सज्जनो. देवाने वेणू वाजवला. वृंदावनामध्ये ज्यावेळेला वेणू वाजला ना, परिणाम काय झाला? वृंदावनी वेणू वेणू, वृंदावनी वेणू वेणू, पवनाचा मय वादे
गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणु कवनाथा माय गाजे कवनाथा माय गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे उच्च पसरोनी मयूर विराजे उच्च पसरोनी मयूर विराजे मज पाता भासती यादव राजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणु कवनाथा माय गाजे कवनाथा माय गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे फुलविले वेणू नादे. आहा, वेणूचा नाद झाला, गोपिका भुलल्या. परिणाम असा झाला की सर्व गोपिका श्रीधाम वृंदावनामध्ये आल्या असताना ते भागवतात खूप गोड वर्णन आहे दशमस्कंदामध्ये. त्या ज्यावेळेला एवढ्या रात्रीच्या वेळेला रजन्येशा घोर रूपा घोर सत्व निषेविता एवढ्या रात्रीच्या वेळेला श्रीधाम वृंदावनामध्ये आल्या. काही काही गोपिका घरचे कामं करत होत्या, ते कामं टाकून आले. पण एक विशेषता आहे भागवतामध्ये सांगितलेली आहे गोपिकांच्या जीवनातली, की त्या ज्यावेळेला भगवंताकडे जायच्या ना, घरच्या लोकांना असं वाटतच नव्हतं की हे घरून गेल्या म्हणून. त्यांना त्या घरीच दिसत होत्या. विठ्ठल विठ्ठल रे जोडिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती कोणा नाठवे हा कोण कुड याती झाल्या तटस्थई सकड नेत्रपाती हो. ज्ञानोबाराय म्हणता याती कुडाचा विसर पडला हो त्यांना. याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हरपोनी 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 श्रीरंगा वाचोनिया नोने श्रीरंगा वाचोनिया नोने किती ओशी कमाल मज वेळोवेळा 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 परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेला जाती विद्या महत्वंच रूप यौवनमेवच यत्नेन परिवर्जयत पंचेते भक्ती कंटकहा. जातीचा अभिमान ज्याच्या जीवनामध्ये आहे तो परमार्थाचा अधिकारी नाहीये. गोपिकांचं जीवन याती कुड माझे गेले हरपून श्रीरंगा वाचोनी आणून कोणा नाठवे हा कोण कूड याती झाल्या तटस्थई सकड नेत्रपाती हो. अखंड प्रेम आहे परमात्म्यावर. एक वेळेला एक गोपिका राधेजवळ आली आणि म्हणायला लागली, अगं राधा
तू ज्याचं अखंड स्मरण करते पण तो तुझी ते विनाकारण थोडा वेळही आठवण काढत नाही. तू त्याच्यावर एवढं प्रेम का करते? प्रेम असावं ते गुणाला धरून कधीच नसावं, गुणीला धरून असावं. विठ्ठला विठ्ठला संसारावर प्रेम करतो त्याला आसक्ती म्हणतात, देवावर प्रेम करतो त्याला भक्ती म्हणतात. काय करायचं तुम्ही ठरवा. संसारावर प्रेम करतात त्याला आसक्ती हे नाव दिलं जातं आणि देवावर प्रेम करतात त्याला भक्ती हे नाव दिलं जातं. गोप्य हा कामात, गोपिकांनी काम केला पण देवासोबत केला, पण त्यांचा काम आपल्यासारखा कलुषित नव्हता. काम म्हणजे शुद्ध प्रेम होतं, शुद्ध प्रेम. विशाखा राधिकेजवळ आली आणि म्हणायला लागली, अगं राधा, तू ज्याचं अखंड स्मरण करते तो तुझी आठवण काढायला तयार आणि तुला कधीच विचारत नाही. आणि कुणावर प्रेम करून बसली तू? काळा आहे तो काळा, थाईटाची काळा, अनादि बहु काळा, त्याच्यावर प्रेम करते तू. त्याच्यामध्ये कोणताही गुण नाहीये, त्याच्यावर प्रेम करते तू. त्यावेळेला गर्ग संहितेमध्ये श्लोक आलेला आहे, असुंदर सुंदर शेखरोवा. राधिका बोलायला लागली, असुंदर सुंदर शेखरोवा, गुणैर्विहीनो गुणिनाम वरोवा, द्वेषी मयि स्यात् करुणाम बुद्धिर्वा, मत प्राणनाथस्तु स एव ना अपराह. अखंड जया तुझी प्रीती. विठ्ठला विठ्ठला अंदाज महाराज देवाजवळ आले आणि देवाला म्हणायला लागले, हे देवा तुला काय वाटतं? अरे काही उद्या तरी मी तुला सोडणार नाही. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाए, वडवानाळा त्रिभुवन खाए, परी मी तुझी वाट पाहे विठोबा. न करियाणी कांचा पांगिला, न करियाणी कांचा पांगिला, तुझी विठोबा, विठोबा, न करियाणी कांचा पांगिला, न करियाणी कांचा पांगिला. जरी हे आकाशवर पडो पाय पण तुझ्या वाचून नाही. आपला आहे का ते? सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात, मंगळवार आला की देवीच्या मंदिरात, बुधवार आला की विठोबाच्या मंदिरात, गुरुवार आला की दत्तांच्या मंदिरात, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की हनुमंतराय, रविवार आला की खंडोबा. दिवस संपले पण देव बाकी राहिले अजून. ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षणभरी, आघवे निगावद्वारी अहेव जैसी. मीराबाईचं जीवन पास जन. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, प्रभु गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर, 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 हरि हर संग में लागूंगी लागूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, प्रभु गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. ओ नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, प्रभु गुण गावत नाचूंगी. 20 दिलं हो 20
विष दिलं महाराज विष. विष का प्याला राजाजी ने भेजा, प्याला राजा दिन भेजा, विष का प्याला राजाजी ने भेजा, विष का प्याला राजा दिन भेजा, पिवत मेरा हासी रे, पिवत मेरा हासी रे, पग घुंघरू बांध मेरा नाच रे, पग घुंघरू बांध मेरा नाच रे, पिबत पिबत मेरा पिवत मेरा पग घुंघरू बांध मेरा नाच रे, पग घुंघरू बांध मेरा नाच. शेवटपर्यंत असाल ना असं का असं होतं. मीराबाई विष दिलं विष, विषामध्ये देखील कृष्ण दिसला. अखंड जया तुझी प्रीती, तुकोबाराय म्हणतात मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा. इथे कमळापती शब्द का वापरला, रुक्मिणीचा पती का नाही वापरला. रुक्मिणीचाही पती आहे ना. कमळापती शब्द का वापरला. कमळा म्हणजे लक्ष्मी. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामधून लक्ष्मी हातामध्ये वरमाला घेऊन आली ना, त्यावेळेला तिने सर्वांकडे पाहिलं, ऋषींकडे पाहिलं, दैत्यांकडे पाहिलं, देव लोकांकडे पाहिलं, पण सर्वांचा त्याग केला आणि सर्वांचा त्याग करून देवाजवळ आली. देवाला म्हणायला लागली, देवा माझा अंगीकार करा. भगवान म्हटले माझ्याजवळ जागाच नाही, कुठेतरी जागा पहा ना, काहीतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये. भगवान म्हणायला लागले फक्त माझे पाय शिल्लक आहे. मग पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. आणि संतांना देवाच्या चरणाचं प्रेम आहे आणि लक्ष्मी एवढी प्रेमळ आहे नव्हे, लक्ष्मी एवढी अनन्य आहे, लक्ष्मी सारखा अनन्य कोणीच नाही. म्हणून तुकोबाराय लक्ष्मी हे विशेष कमळापती विशेषण लावतात. तुझं बा काय मगमी कमळापती तुझबा नानी कंटाळा. देवा लक्ष्मीचं जसं तुझ्या चरणाविषयी प्रेम आहे ना, तसं संतांच्या चरणावर मला टाक एकदा, तुझबा नानी कंटाळा. खूप अभंग गोड आहे पण आपली वेळ संपली. तुकोबाराय देवाला म्हणायला लागले, आता वस्तू असते ना, वस्तू एखादी चांगली वस्तू ठेवली जाते आणि अडगडीत टाकण्याकरता एखादी निकामी वस्तू आपण अशी टाकून देतो ना, अशी तिला ठेवत नसतो. तर चांगली वस्तू ठेवतो, रिकामी वस्तू अडगडीत टाकून देतो. तुकोबाराय तसं देवाला म्हणायला लागले, कदाचित देवा मी रिकामी वस्तू आहे, मी त्या संतांजवळ गेल्यानंतर पडून राहिलो, पडून राहीन ते ठाई, पडून राहीन ते ठाई, पडून राहीन करे उगाची संताचे पाय, उगाची संताचे पाय, उगाची संताचे पाय, उगाची संताचे पाय, न मागे न करे काय, 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 तुझी आणगा विठोबा, तुझी आणगा विठोबा, पडून राहीन दैठाय, पडून राहीन दैठाय, तुझी आणगा विठोबा, तुझी आणगा विठोबा, पडून राहीन दैठाई, पडून राहीन दैठाई. जी आन
गान गा विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 खंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा. देवाविषयी अखंड प्रेम कुणाचं आहे? ज्ञानदेवे घेतले दान किंवा ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान. तुकोबाराय म्हणतात असे जे संत आहे ना त्या संतांच्या जवळ एकदा तू मला त्यांची संगती दिली ना मग तिथे पडून राहीन रे मी. पडोन राहेन तय ठाई. बर मी काहीच कुरकुर करणार नाही. उगाची संतांची ये पायी. बघा एखादी वासरू असतं ना वासरू जसं गायीच्या चरणाजवळ पडलेलं राहतं तसं तुकोबाराय म्हणतात उगाची संताची ये पायी. काहीच कुरकुर करणार नाही. पडोन राहेन तय ठाई. उगाची संताची ये पायी. न मगे न करी काही. मागणार नाही. का मागणार नाही? या संतासी भेटता हरे संसाराची व्यथा. किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. मागायचं काय शिल्लक राहणार आहे तिथे एकदा गेल्यानंतर. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. जे आम्हाला लागतं ना ते तिथे मिळणार आहे आणि ते तिथे मिळणार असल्यामुळे न मगे न करी काही. काही करणार का नाही? प्राप्तव्य आहे. कर्तव्य कोटपर्यंत जोपर्यंत प्राप्तव्य होत नाही प्राप्तव्यपर्यंत. काम नाही काम नाही या दोन शब्द काम शब्द दोन वेळेला आलाय की नाही. पहिला काम शब्द संस्कृत आहे आणि दुसरा काम शब्द मराठी आहे. पहिला काम शब्द संस्कृत आहे दुसरा काम शब्द मराठी आहे. पहिल्या काम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तव्य आणि दुसरा काम शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. प्राप्तव्य संपलं कर्तव्य काय राहील आता? पडोनी राहील तय ठाई. उगाची संताची पायी. कोणत्या संतांच्या चरणाजवळ? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. परमपूज्य संत श्री ब्रह्मलीन हरिहर बाबा त्यांचे गुरुवर्य विनायक महाराज आणि त्यांचे गुरु श्री रामदास स्वामी महाराज. संतांजवळ काहीच कमी नाही सज्जन. काहीच